मला हे सांगा की या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सातत्यानं चर्चा येते की शिवसेनेच्या मंत्र्यांचं काय ऐकलं जात नाही, त्यांना फाईलवर सह्या करायला काही देत नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांचा तर फोन करून पण अधिकारी ऐकत नाही. अशा स्वरूपाची जी चर्चा आहे ते कितपत तथ्य, तुमची कामं होतात का? म्हणजे शिवसेनेला तेवढा मान सन्मान मिळतो का? हे बोलणारे चुकीचं बोलतायत आणि विरोधकांना हे बोलणं पण गरजेचं आहे. कारण आम्ही जे आम्हाला खाते आहेत त्या खात्यामध्ये जसे जसे निधी येतो त्याप्रमाणे काम केलं जातं. बरं. ज्या वेळेला एखादं आमच्याकडनं चूक होईल त्यावेळेला वरिष्ठ सांगतील हे चुकलं आहे, ते थांबलं जातं. पण असं कधी नाही आहे. कारण आम्ही जे वरिष्ठांना पण विचारून काही कामं केली जातात आणि काही आम्हाला जी काय पॉवर दिलेली आहे ती पॉवरची कामं आम्ही, परंतु वरिष्ठांना आम्ही सांगतो बाबा आता आम्हाला एवढ्या किलोमीटरचे रस्ते आहेत, आम्ही एवढे मजूर ह्या वर्षी लावणार आहोत, आता हे ठेवायला लागतं ना. त्याशिवाय मग फंडिंग कसा मिळणार? कारण आता मागच्या वेळेला आम्हाला 9-10 कोटी मजूर लागले. ह्या वेळेला आम्ही ते आत्ता 12-13 कोटीचं हे ओलांडलं आहे आणि मार्चपर्यंत आम्ही ते जवळजवळ 15-16 कोटीच्या जवळपास पोचू. रोजगार हमीत. पूर्वी आम्हाला 100 दिवसाचा रोज केंद्रातनं मिळायचा, आता परवाच्या ह्याला त्यांनी 125 दिवसाचा केलेला आहे. म्हणजे टोटल मार्चपासून 125 दिवसाचा होईल. त्यानंतर आम्हाला जे 60-40चा रेशो असतो तो 60% मजुरीला पैसे मिळतात आणि 40% यंत्रणेला, म्हणजे यंत्रसामुग्रीच्या. नंतर दुसरे एक 95-5, 90-10 आणि 85-15 असे जे काय करून दिलेले आहेत. म्हणजे यंत्राने किती काम करायचं, मजुरीने. आता आम्ही घरं बांधतो घरकुल योजनेला, त्यामध्ये आम्हाला 28,000 रुपये मजुरीला देतो आम्ही. समजा एखाद्या गावात घरं बांधतायत, त्यांनी मजुरी केली तर त्या मजुरीचा तेवढा हिस्सा त्यांना आम्ही देत असतो. मजुरी कंपल्सरी मिळायला पाहिजे तरच तुमचं घर चालेल. आता एवढ्या सगळ्यांना ना गव्हर्नमेंटने नोकरी देऊ शकत ना सरकारमध्ये नोकऱ्या देऊ शकत. मग नेमकं ह्यांना कसं करायचं? मग समजा केंद्राकडनं 100 दिवसाचा रोज मिळाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं त्यामध्ये आणि 101 दिवसाचा रोज मिळाला, तरी 200 दिवसाच्या मजुरीमध्ये शेतकरी कुटुंबातला माणूस आपला उदरनिर्वाह करू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.